जगी सर्व सुखी ज्ञानी असा कोण आहे?
जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे आणि विचार मना शोधून पाय वा रे वा एवढे तुकोबाराचे विचार तुम्ही तुमच्या स्वतःने चेंज करून टाकतात ज्ञानी टाकून टाकले ते तर सुखी आहे नाही का असो आणि म्हणूनच म्हणतात मोठ्या लोकांचं नका हा समोरचे वाक्य पूर्ण करा शाहीर ज्ञानीवंत आहे अखिल भाऊ हा ज्ञानीवंत शाहीर आहेत भाऊ मला तर भरकाव सुटते खांडेकर भाऊ म्हणल्याबरोबर मी आजच नाही मी प्रत्येक लोकांना खांडेकर भाऊ तुझ्याला देत असते की नाही बाबा ज्ञानीवंत शाहीर असताना शाहीर क्षेत्रामध्ये तर शाहीर साहेबात हो पुरुषोत्तम खांडेकर अभ्यासू माणसं आहे पण आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही भेटलं नाही आणि शाहीर साहेबांचं म्हणणं असं आहे की मला सुरुवातीची वस्तात म्हणत होते की मला नाटक हिजो का कीर्तन का आणि गादू की कवाली आणि मरतो का तमाशा तर मला सांगा माझे माय बाप हो या स्टेजवरती मी जेव्हा स्त्री शाहीर म्हणून आलेली आहे मर्द शायरी मला देणगे मर्दाची शायरी आहे ना माझी मर्द पण शायरी करता है शाहीर साहेब तुम्ही तर माझ्या गुरुवर म्हणले आहात शाहीर पुरुषोत्तम आपले परशुराम बाबाजी माझे गुरुवर्य आहे तुम्ही स्वतः म्हटले आणि मग तुम्ही हे सिद्ध करून काय दाखवल्या नक्तो का नाटक गांडू की कवाली म्हणजे तुम्हाला असंच म्हणायचं होतं ना तर तुम्ही त्याला दोन व्यक्तीसोबत कवाल्या केल्या दोन बायापर्यंत तो गांडू झाला म्हणजे गुरुही म्हणायचं त्याला गांडूची उपाधी द्यायची हा म्हणजे असं राहते का तुमचं बोलणं नाही का राग आला नाही पाहिजे बोलून तर झालं पाहिजे पण आम्हाला समजते ना आम्ही बी एवढे दिवस म्हणजे नाही जास्त वर्ष झाले तुमच्यासारखे 35-7 वर्ष झाले पण आता आम्ही आणि अवकाश समजते आम्हाला कोण शाहीर कोणत्या पद्धतीने बोलते म्हणून असं बोला तुमचं तुम्हाला लागलं आणि म्हणून मला म्हणायचं आहे की चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है और शायरी में माहिर ऐसे गुरुवार से काला पड़ा है सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है और मेरे सवाल का जवाब देना बराबर मेरे सवाल का जवाब देना बराबर ये हर एक किसी की ख्वाहिश है ये हर एक किसी की ख्वाहिश है ये हर एक किसी की ख्वाहिश है क्यों क्योंकि यहाँ हर तरह के बैठे हैं लोग सुनने आए हैं शायरी यहाँ हर तरह के बैठे हैं लोग सुनने आए हैं शायरी एक तरफ है तिरंगे वाले तो एक तरफ है नीले निशान वाली तारीफ होगी तुम्हारी पेश करो ढंग से सही बात है तारीफ होगी तुम्हारी पेश करो ढंग से हर इंसान को मजा आएगी ताली बजेगी शान से ताली बजेगी शान से ताली बजेगी शान से क्यों यहाँ पे हमारे मेहर दादा आणि आमचे अखिल दादा लोखंडे यांनी आणि गावकरी मंडळीने आम्हाला आमंत्रित केलं आहे तुमचं मन नाराज करणार नाही जसं शाहीर भाऊ बोलले त्या या बायाच्या डोक्यावरचा शेव तोंडावर येऊ देणार नाही त्याच पद्धतीची मी बाई आहे मी पण भाईया शायरी करत नाही मला जास्त बोलायला आवडत नाही पण एखादी शाहीर पण जसं भेटलं असतं मग काय लोक का म्हणते हिले काहीच बोलता येत नाही रे ही बाईच कमजोर आहे मग त्यावेळेस आम्हाला बोलावं लागतं किंवा बरोबर आहे नाही तर मला याची बात तशी शायरी करायला आवडत नाही म्हणून तुमच्यासाठी 2 लाईन बोलते मंडळवाल्यासाठी कि हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की सही बात है कि हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की और करेंगे स्वागत है दिल से ताली बजाएंगे उसी की क्या बात है तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का यहाँ मजमा जमा है पब्लिक का अजी तमन्ना करेंगे उसी की और ये हम करेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की शाहीर साहबांनी गाणं म्हटलं दर्पण के पीछे तो कोई तो रहता है दर्पण के पीछे तो कोई तो रहता है कारण तो आरसामध्ये आपली नकल करते आपण माराल धरतो माराल धरते शाहीर साहेब त्या आरशाच्या आतमध्ये आपलं प्रतिबिंब राहते ना आरशाच्या मागं म्हणजे आपलं प्रतिबिंब राहते आरशाच्या आतमध्ये आपलं प्रतिबिंब राहते आपलं प्रतिबिंब आपण जसं काही हातापण मारू ते थाप उचलते आपण बोलत जसं तोंड हलवतो तसे तोंड हलवते आता तुम्ही म्हणता आरसा भिंतीने टाकून ठेवला आरसा भिंतीला टाकून ठेवला आणि समोर एक भिंत असते आपण जसं मागं मागं सरकलो तसं आपण ते भिंतीच्या जवळ जातो त्या भिंतीला फोडून आतमध्ये जातो का असं तुमचं म्हणणं आहे तर ते प्रतिबिंब मागं मागं सरकता येते ना जसं आपण त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसते तर जसं आपण मागं सरकतो तसंच ते मागं मागं सरकत जाते तिथे भिंत दिसते तिथे आपला चेहरा दिसते पण तुम्हाला ते मान्य नाही आणि पुन्हा त्या आरशाच्या मागं एक प्रत लावलेली असते नाही का ॲल्युमिनियमची आणि त्याच्यामुळे आपला चेहरा
सांगतो. हो मी बहुत जणांना विचारून झालं. आता माझ्या दिमाग तर कमी आहे बाबा तुमच्या समोर, पण मी वाचलं ते मला जमलं नाही, मी दिसलं नाही. आणि मी बहुत जण चांगल्या लोकांनी विचारलं की याचं उत्तर काय येतं ते मी थकून गेले सांगू तुमच्या हरकत. तुम्ही जसं ते माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगू थकले का नाही, तसं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर बाबा थकली. आणि म्हणून मला म्हणायचं आहे बिना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा. बिना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा. कोई भाई बहनों को खुशियों से कर देंगे मालामाल. तो वैसा है हमें तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस. वैसा है हमें तजुर्बा और फूल है कॉन्फिडेंस. अगर कलर चाहेगा तो पैसे कर देंगे वापस. आणि म्हणून एक माझं सुद्धा गाणं आहे प्रश्न उत्तरात तुम्ही पण सादर करते अशी नाही का. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. खाली वाली 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 खाली वाली. संगीताबाई बनसोड तिला बी कोणाची गरज नव्हती. अशी चालली म्हणजे फटणं खाली पडली म्हणते. फटणं खाली आपटली तर शाही साहेब आपटण्या मागचं पण काही कारण असते का. हो आपटण्या मागचं काही कारण असते. आणि आजकालची धरती तुम्हाला माहिती आहे कशी झाली आहे तर. हो थोडीशी सुंदर बाई दिसू द्या, तिने काहीच नको येऊ द्या. बापा सांगायचं नको तिने काय पावणार का. मस्त शाहीर आहे. आता तुमच्या डान्सरला म्हणलं मस्त पावाला एक नंबर होती म्हणून. पावाशी मतलब नाहीये बोलले शाहीर साहेब तुमचं माहिती बोलणं स्पष्ट बिलकुल आवडलं आपल्याला की पाहण्याशी मतलब नाही आहे. कोणाकोणाच्या गुणाशी मतलब आहे. त्या बाईचे खरंच गुण एवढे सुंदर होते. आणि पहिली शाही क्षेत्रामध्ये येणारी स्त्री महिला म्हणजे ती होती संगीता बनसोड. आणि तिच्या आवाजाला तोड नाही, तिच्या शायरीला तोड नाही. पण कसं असते माझे बाबा पण लोकांनी स्मार्ट बाया पाहिजे. आता हा लोकांनी सुंदर बाया पाहिजे. त्यांना अच धनको येऊ ना गाणं म्हणतात. हा त्यांना अच धनको म्हणता येऊ अशा काही बाया तरी त्यांना दरकार आहे. हा काही बाया त्यांना दरकार आहे. आणि तेवढं दिवसवाल्या बाया घरी बसून आहे. पण त्याच्या मागचं खूप मोठं रहस्य आहे. त्याच्या मागचं खूप मोठं रहस्य आहे. आणि ते रहस्य आपण सांगू शकत नाही. त्या बायाने आपल्या पायावर आपल्या हाताने कुऱ्हाड मांडलेली आहे. आपल्या हाताने कुऱ्हाड मांडलेलं आहे. पण आताही काही बिघडलं नाही शाहीर साहेब. आताही काही बिघडलं नाही. संगीता बनसोडचं ही जर आपलं ऐटी झाली का नाही तर तिचं अजून चांगलं होऊ शकते. अजून चांगलं होऊ शकते. पण त्यांना कॉन्फिडन्स नाही स्वतःवर. त्यांना कॉन्फिडन्स नाही. त्यांना म्हणतात ते आता प्रत्येक गोष्ट खुली करून आपण दाखवू शकत नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे आता माझं गाणं सांगते. मैं शायर हूँ मर्दाना, मैं शायर हूँ मर्दाना, मेरा नीला है निशाना. अरे मैं शायर हूँ मर्दाना, मेरा नीला है निशाना. अरे बोल तेरा तुम्हाला नाही म्हणते माझ्या गाण्यात स्पष्ट शब्द आहे. मैं शायर हूँ मर्दाना, मेरा नीला है निशाना. बोल तेरा क्या कहना क्या कहना, बोल तेरा क्या कहना क्या
कहना, बोलो तेरा क्या कहना, क्या कहना। पोटाची जोडी फुटली म्हणायचं आहे की बाई शायर हूं मर्दाना मेरा दिल है निशाना। म्हणण्याप्रमाणे आमचे बाळा जीवन होते तेव्हा तुम्ही सांगितले स्टेजवर स्पष्ट करून हो की बाळ म्हणतात ना मर्दो का तमाशा, तर या स्टेजवर तुमच्या जोडीला एक स्त्री शाहिरा म्हणून जे सादरीकरण करते, पण मर्द म्हणून शायर मर्द शायरा म्हणून एक सादरीकरण करते शाहीर साहेब, आणि म्हणून म्हणायचं आहे की बाई शायर हूं मर्दाना बोल तेरा क्या कहना, क्या कहना। आता म्हणून हे छट्यात मोठं भरपोटी म्हणून 13-13 म्हणून राहिली शाहीर साहेब, कारण तुमच्याच म्हणून नाही सगळ्या बरोबर माझे कार्यक्रम होतात। आता शाहीर साहेबांचं म्हणणं असं आहे की बाईने म्हणे आम्ही बाईच्या तोडीचे नाही, बाईच्या तोडीचे कोण म्हणते आर्यन शाहीर, बाईच्या तोडीचे कोण सूरज शाहीर, आणि बाईच्या तोडीचे कोण ज्ञानेश्वर शाहीर। आता शाहीर साहेब मला सांगा मंडळ बनवले ज्यांची नियमन आहे त्यांच्यावर कार्यक्रम घ्यायला लागेल ना। आता त्यांनी म्हणलं नाही बा फलाने शाहीर पाहिजे, मी कोणाला कमजोर समजत नाही, बरोबर आहे का नाही? सगळ्यांच्या लेवलला सगळे शाहीर बरोबर असतात। आता शाहीर पुरुषोत्तम भाऊचा अंदाज म्हणजे बहुत वेगळा अंदाज आहे, त्यांची शायरी दानगी आहे, पण बिचारे आजकालचे पोटे निघाले त्याने काय करावं मग काय त्याने पोटच भरावा ना, त्यांची शायरी त्यांच्या पद्धतीने आमची शायरी आमच्या पद्धतीने। शाहीर साहेब कोणी कोणाच्या लेवलचे नसतात, या स्टेजवर जेव्हा दोन शायर होतात ना तर दोन्ही शायरचे एका लेवलचे असतात, म्हणून हे मंडळवाले आपल्याला ठरवतात, हे मंडळवाले आपल्याला ठरवतात। आपण कोणाची कोणाला उत्तर बोलणारे आपल्याला काय अधिकार नाही आहे, आपल्याला काही अधिकार नाही आहे, तर त्यांच्या भरी आणि आमच्या भरी, कारण तुम्हीच म्हटलं की ज्यांनी गर्व केला त्यांचा गर्व वाया गेला, ज्यांनी गर्व केला त्यांचा गर्व वाया गेला, तर मी कोणत्या गोष्टीचा गर्व करू, एवढी दगडी शाळा का मी? आणि माझ्या बरोबर लोकांनी जे मंडळातले लोक आपण तुमच्या बरोबर एवढ्या 40 तारखा झाल्या, पुन्हा 5 बाकीच आहे, तर तुम्हीच सांगता आणि नाही सांगता लोकांना माहितच आहे की पुरुषोत्तम शाहीर आणि सुरमाची जोडी टापची चालते यावरची, तर ज्यांना आवडते तुमची आमची जोडी आपली जोडी घेतात, पण ज्यांना आर्यासोबत आवडते, ज्यांना नानासोबत आवडते, ज्यांना सूरज बरोबर आवडते ते त्यांच्या बरोबर घेतात ना। आपल्याला काय करायचं, आपल्याला कार्यक्रम करून देण्याशी मतलब आहे, कोणी कसाच असो। आणि म्हणून मला म्हणायचं आहे या विचारावरती प्रकारची लोखंडे फरमाईश की दिन गीत शेवट जातो हा होईल नक्की सगळं होईल। त्यांच्याकडून 101 रुपया सफर मिळालेला आहे, 100 रुपये का 100 रुपया सफर मिळालेला आहे। मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे। अलग अलग रखती है नाम चार
अंडात जाडत स्वरूप आणि उद्भिद अंडात म्हणजे अंड्यातून निघणारे, जाडत म्हणजे जळातून निर्माण होणारे आणि स्वदेश म्हणजे स्वतःहून म्हणजे काही काही ठिकाणी पाणी साचलेलं असते पा आणि त्या ठिकाणी काही दिवसामध्ये अड्या तयार होतात त्याला म्हणतात स्वदेश आणि उद्भिद म्हणजे जे बीजातून निर्माण होतात त्याला म्हणतात उद्भिद. म्हणतात ना हवा पाणी पृथ्वी अग्नी, हवा पाणी पृथ्वी अग्नी जर वेळा काळाने एकच झाली नसते या धरतीवर जीव जंतू पैदा झाले नसते. हे चार अनादि आहेत, चार अनादि. आणि म्हणून म्हणायचं आहे की अंडा चार स्वदेश उद्भिद चार खाने में अलग अलग रहती है नाम चार वाणी में. आणि म्हणून मला समोर म्हणायचं आहे की कहते हैं कोई कबाब में हड्डी होना नहीं चाहिए, नहीं होना. कहते हैं कोई कबाब में हड्डी होना नहीं चाहिए, नहीं. और खाना खाने के बाद शराब पीनी नहीं चाहिए. विनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए. रखो जी रखो. विनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए. और दोनों शायरों की दुआ, दोनों शायरों की दुआ जरा कांटे की होनी चाहिए, जरा कांटे की होनी चाहिए. पर काटा कौन सा? आंब्याचा. आंब्याच्या बोरीचा जम्माचा काटा राहणार नाही. कशाचं काटा राहील? म्हणतात ना आत्मप्रचिती, गुरु प्रचिती, सिद्धांत प्रचिती अशी शायरी असते. म्हणतात ना ऐतिहासिक पद्धतीने, भौगोलिक पद्धतीने शायरी असते. त्या पद्धतीने आपण शायरी करू. म्हणतात ना शायरी ही जनजागृतीची मशाल, कोणी नंगा नाच नाहीये. नाही म्हणतात ना कोणता नंगा नाच नाही आहे आणि त्या पद्धतीची आपल्याला इथे शायरी सादर करून दाखवायची आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे
सांगते